युतीमध्ये समोर सगळं काही आलबेल दिसत असलं तरी सुद्धा पडद्याच्या मागे मात्र कुस्ती सुरू आहे असं चित्र दिसतंय। कारण भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपूरमध्ये आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडलंय। या शिबिरामध्ये बोलत असताना अजित पवारांनी नागपूरला भाजपचा बालेकिल्ला मानण्यास नकार दिलाय का असाही सवाल उपस्थित होतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विदर्भात लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला अजित पवारांनी दिलाय। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधला वाद काय नवा नाही। अशातच गणेश नाईक यांच्या जनता दरबारावरती आक्षेप घेत शिंदेच्या शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली। मात्र याचिका दाखल केली तरी सुद्धा आक्षेप नाही, जनता दरबार घेणारच असा पलटवार भाजपच्या गणेश नाईक यांनी केलाय। विदर्भ प्रत्येक वेळेस कुणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही। या विदर्भाने वेगवेगळ्या इलेक्शनच्या काळात वेगवेगळे निकाल दिलेले हा आजपर्यंतचा अनुभव आहे। आमच्याही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या, आमच्या राष्ट्रवादीच्या, आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा आहेत की बाबा इथं आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे। मी विनम्रपणे सांगतो, महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये गणेश नाईकने जितकी जनता दरबार आयोजित केले त्याच्यातून जनसामान्याला त्यांच्या दुःखाना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तेवढा कुठल्याही घटकांनी केलेला नाही। आणि हे निवडणुका झाल्या तरी सुद्धा जनता दरबार होत राहतील, निवडणुका हे येत राहतील, जात राहतील, परंतु जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या दरबारामध्ये गणेश नाईक कायम राहणार।